नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 8वा NMMS विषय मानसिक क्षमता चाचणी प्रकरण 15वे सांकेतिक भाषा कोड लँग्वेज यामधील भाग दुसरा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. भाग पहिल्याचा व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सूचना: प्रश्न क्रमांक 16 ते 40 हे सांकेतिक भाषेवर आधारित आहेत. स्तंभ 1 मध्ये मोठ्या अक्षरात शब्द दिले असून स्तंभ 2 मध्ये प्रत्येक अक्षराचा संकेत अंकात दिलेला आहे. स्तंभ 2 मधील अंकांची मांडणी स्तंभ 1 मधील अक्षरांच्या मांडणीप्रमाणे नाही. ही सांकेतिक भाषा शोधून काढा. प्रत्येक प्रश्नाखाली 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातील एकच पर्याय बरोबर आहे. तो कोणता ते ओळखा. आता बघा, इथं हा स्तंभ 1 आहे आणि हा 2 आहे. याच्यामध्ये हे अक्षरं दिलेली आहेत आणि त्यासाठी तर अंक दिलेले आहेत, परंतु यांचा क्रम आणि यांचा क्रम हा सारखा नाही, तो वेगवेगळा आहे. हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारची उदाहरणं बघितली होती. आता आपल्याला त्याची लेटर शोधायचं आहे की कोणत्या अक्षरासाठी कोणता अंक आहे. आता पहिल्यांदा आपण इथं सी घेऊयात. इथं सी, मी इथं सी लिहिलं. तर सी साठी तर सी कोणत्या कोणत्या ठिकाणी सी येतो बघा. इथं एक सी आहे, इथं एक ठिकाणी आहे, इथं एक ठिकाणी आहे. या 3 ठिकाणी सी आहे. मग 3 ठिकाणी कोणता अंक रिपीट होतोय? तर इथं 1 आहे, नंतर इथं 1 आहे, इथं 1 आहे. त्याचप्रमाणे इथे 4 आहेत, 1 आणि एकच येतो फक्त इथे सी साठी. मग 1 बघा, हे सी, इथं 1, सी हा 1 आणि सी हा 1. म्हणजे सी साठी कोणता अंक आहे? 1. इथं आपण सी हे कॅन्सल करूयात. इथलाचा 1 कॅन्सल करूयात, म्हणजे आपल्या पुढचं लिहायला सोयीस्कर जातं. नंतर आहे पुढचं ई. आता ई साठी ई कुठे कुठे आहे बघा. इथं ई आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. 1 2 3 4 ठिकाणी आहे. म्हणजे 4 ठिकाणी कोणता अंक रिपीट होतोय? तर 4 1 4 5. इथं 2, इथं 2, हा 2 इथं आला, हा 2 इथे आला, परत इथे 2 आला, इथे 2 आला. म्हणजे 2 हा अंक ज्या ठिकाणी ई आहे, इथं आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, तिथेच 2, हा इथे 2, हा इथे 2 आणि हा 2. म्हणजे ई साठी कोणता अंक असेल? 2 अंक असेल. पण ईलाही कट करूयात आणि इकडे या 2ला सुद्धा इथं कट करूयात. ओके. नंतर आता पुढचं लेटर आहे एन. आता एन कुठे कुठे आहे? इथे एक आहे, इथे एक आहे, 2 ठिकाणी आहे, इथं आहे 2 ठिकाणी. 4 3 4 3 दोन्ही पण अंक इथे येतात. आणखी एन या ठिकाणी आहे, इथे पण 3 4 येतात. परंतु म्हणजे जिथं एन आहे त्या ठिकाणी 4 3 4 3 4 3 हे अंक आहेत. परंतु 4 आता ह्या ठिकाणी पण आहे. म्हणजे 4 हा एन साठी असणार नाही. 4 हा एन साठी असणार नाही. मग कोणता असेल? मग तो 3 हा अंक असेल एन साठी. हा एन एन एन, हे 3 3 आणि हे 3. पुढचं लेटर आहे टी. आता टी साठी बघूयात. इथे एक टी आहे, इथे आहे, इथं आहे, 3 ठिकाणी आहे. 4 4 4, परत इथं आहे 4. म्हणजे टी साठी कोणतं येईल? आता बघा, इथं टी टी टी, इथं आता एकच अंक राहिला. म्हणजे हा तर 100% टी साठी 4च आहे. पुढे आपल्याला बघायची पण गरज नाही. 4 4 इथं कॅन्सल करू. ज्या ठिकाणी टी आहे तिथे कॅन्सल केलं आणि जिथे 4 आहे तिथे पण कॅन्सल केलं. म्हणजे ते पुढच्या उदाहरणामध्ये ते जास्त अडचणीचं येणार नाही. पुढचं आहे इथं आता ओ. ओ ओ कुठे कुठे आहे? 1 2 3 या ठिकाणी. मग इथं आता 9, एकच अंक राहिला आहे. कोणता राहिला आहे? एकच आहे, 9. म्हणजे ओ साठी काय असेल? 9 असेल. याच्या पुढचा भाग सोपा आहे. हा भाग फक्त एकदा परत न समजल्यास परत एकदा एवढा भाग पुन्हा एकदा तो भाग ऐकून घ्या. इथे ओ, इथे ओ, इथे ओ. 9 9 9 इथं कट केला, हा 9 इथे कट केला. ओ. आता इथं आलं एच. एच साठी एच कुठे आहे? एच इथे याच ठिकाणी फक्त एच आहे, दुसरीकडे कुठेही एच नाही. मग आता इथं असा अंक की फक्त सॉरी, इथं पण एक एच आहे, या ठिकाणी पण एच आहे. मग इथे आणि इथे असणार अंक 7 8 7 0. 7 हा कॉमन आला दोन्हीकडे. म्हणजे एच साठी काय असेल? मग नक्कीच 7 हा अंक असेल. एच साठी काय असेल? 7. पुढचा आता ए. तुम्ही लगेच सांगू शकाल इथे एकच अंक राहिला 8. म्हणजे ए साठी काय असेल? 8 हा अंक असेल. आणखीन ए इथं कट करूयात. हे इथले 8 कट केले, इथं इथं आहे, इथले 8 आणि इथले 8 कट केले. नंतर आहे आर. पुढचा अंक आहे लेटर आर. तर आर
आर या ठिकाणी आहे, फक्त याच ठिकाणी आहे. मी ते फक्त उरलेला अंक कोणता आहे 5. म्हणजे आरसाठी काय असणार आहे, हे सरळ सरळ लक्षात येतं की आरसाठी 5चा अंक असणार आहे. एस आणि एस इथे आहे. इथं आणि इथं कोणता अंक आहे, तर हा 6 आहे. एससाठी कोणता अंक असेल, 6 अंक असेल. एससाठी काय असेल, 6 असेल. नंतर उरलं एल. इथं सॉरी, इथे एक टी आपल्याला कट करायचं राहिलं होतं. आपण टी ऑलरेडी अगोदर इथे घेतलेलं आहे. एल दोघांमध्ये असणार 0 0. म्हणजे एलसाठी कोणता अंक आहे, 0 हा अंक आहे. आता हे एकदा आल्यानंतर आपल्याला पुढचे उदाहरण सोडवणं हे खूप सोयीस्कर जातं. त्यामुळे हा भाग वाटल्यास पुन्हा एकदा बघून घ्या, म्हणजे पुढचे गणित सोडवायला तुम्हाला ते सोयीस्कर जाईल. आता आपण उदाहरणं सोडवूयात. हे छोटं केलं म्हणजे ते स्क्रीनमध्ये बसण्यासाठी. आता आपल्याला इकडच्याची गरज नाही. इथं बघूयात आता. REST आर. आता आर साठी कोणता अंक आहे, 5. ई साठी काय आहे, 2. एस साठी काय आहे, 6. आणि टी साठी काय आहे, 4. 5 2 6 4. 5 2 6 4. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. म्हणजे हे एकदा आलं की आपल्याला पुढचे उदाहरण सोडवणं सहज सोपं जातं. पुढचं आहे एच साठी कोणतं आहे, 7. 7ने कोणते सगळे सुरू होतात. ई साठी आहे 2. 7 2 हे किंवा हे याचं उत्तर असेल. नंतर ए साठी काय आलेलं आहे, 8. 7 2 8. 7 2 8. पुढचं बघायची गरज नाही, कारण ते ऑटोमॅटिकच येईल. 7 2 8. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 18. एन साठी कोणता आहे, या ठिकाणी 3. एन साठी काय आहे, 3. मग 3 ने सुरू होणारे 2 आहेत. ई साठी काय आहे, 2 2. 3 2 3 2 इथे आलं. हे आपल्याला बघायची गरज नाही. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. जर लिहायचं ठरलं तरी आपण लिहू शकतो 6. एस साठी काय आहे, 6. आणि टी साठी काय आहे, 4. 3 2 6 4. 3 2 6 4. पुढचं नाही बघितलं तरी चालेल, कारण तसं दुसरं कोणतंही ऑप्शन तिथं दिलेलं नाही आहे. पुढचं टी साठी काय आहे, 4. 4 ने सुरू होणारे 3 आहेत. म्हणजे पुढचं आपल्याला लेटर्स शोधावं लागेल. ई साठी आहे 2. 4 2 हे येतं. पर्याय क्रमांक 4. ही बाकीची बघायची गरज नाही. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20. SHO एस साठी काय आहे, 6. एच सगळे 6 ने सुरू 3 सुरू होतात. एच साठी 7. 6 7. हे पण 6 7 आहे. इथंच 9 आलं, म्हणजे यापैकी उत्तर असेल ओ 9. 6 7 9. इथं पण परत 9 9 आहे. आर साठी काय आहे, 5. 6 7 9 5. 6 7 9 5. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 21. LEA. आता एल साठी काय आहे, 0. 0 ने सुरू होणारे 2 आहेत. ई साठी आहे 2. इथं पण नंबर 2ला 2च आहे. ए साठी आहे 8. इथे पण 8 आहे. एस साठी आहे 6. इथं 6. इथे 4 आहे. इथं 6 आहे. 0 2 8 6. आणि हे टी साठी काय असेल, 4. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 22. आता ही उदाहरणं झाली की सोयीस्कर आहेत. याच्यातली 40 उदाहरणं याच्यामध्ये उरलेली आहेत, ती आपण कसं येणार नाही, त्याची गरज पण नाही, कारण तुम्ही आता याच्यावरून हे सहज सोडू शकता. एच साठी आहे 7. 7 ने सुरू होणारे 2 आहेत. तर ई साठी आहे 2. ई साठी आहेत 2 2 2 आहे. नंतर टी साठी काय आलंय, 4. 4 इथे पण आलं. आर साठी 5. 5 इथं आलं. 7 2 4 5. आणि ओ साठी इथे हे 9. हे 9 नाही घेतलं तरी चालेल. आपण इथपर्यंत जरी पाहिलं तरी कळतं, कारण दुसरा पर्याय त्याला तिथे नाही, तेवढा एकच पर्याय दिलेला आहे. नंतर पुढचं उदाहरण.
एच 7, 7ने सुरू होणारे 2 आहेत. ओ 9, 9 पण आहे 2 नंबरला. आर आहे 5, 5 आहे 3 नंबरला. यस आहे 6 नंबरला. म्हणजे 7 9 5 6, 7 9 5 7 9 5 6 इथं आलं. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24. ए साठी काय आहे? 8. 2 उदाहरणं आहेत तिथे. ए साठी 8 ने सुरू होणारे पर्याय. दुसरं बघूयात मग. सी 1, परत 1 आहे. ई 2, ते 2 आहे. नंतर एन साठी 3, इथं 3. 8 1 2 3, 8 1 2 3, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 25. सी साठी काय आहे? 1, सगळीकडेच 1 आहे. एल साठी काय आहे? 0. 0 कुठं आहे? फक्त याच ठिकाणी आहे. 0 कुठं आहे? या ठिकाणी आहे शेवटीला. आपण हे सगळं न बघता फक्त लास्ट पाहिलं. एलला काय आहे? 0. एल साठी 0 आहे आणि सगळ्या शेवटी 0 एकाच ठिकाणी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3. ही बाकी बघायची गरज नाही. तुम्ही ते स्वतः नंतर आता चेक करू शकता. प्रश्न क्रमांक 26. एस 6, हे सगळे 6 ने सुरू होणार आहेत. एच 7, 7 7 7 हे कट झालं, येणारच नाही. नंतर ओ साठी काय आहे? 9, परत 9 आहे. ओके. नंतर आर साठी काय आहे? 5, आर साठी 5, परत सगळीकडे 5 आहे. तर टी साठी काय आलं आहे? 4, इथं 4 इथं आलं. म्हणजे 6 7 9 5 4, 6 7 9 5 4, 6 7 9 5 2, म्हणजे हे कटलं इथून. आता याच्यामध्ये पुढचं ई साठी काय आहे? 2, 6 7 9 5 4 6, 6 7 9 5 4 2, म्हणजे कोणतं येईल याचं? पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. याच्यामध्ये फक्त जास्त अंक आलेले आहेत, अक्षर जास्त आले, त्याच्यामुळे ते थोडं वेळ जास्त लागतो. बाकी ते सोपं आहे, फारसं अवघड नाही. सी 1 ने सर्व सुरू होतात. शेवटचा अंक बरं. ई 2, हे कटलं कारण 2 पाहिजे, हे नाही. ह्या त्या 3 पैकी कोणतं तरी असेल. एन साठी काय आहे? 3, इथं सगळीकडेच 3 आहे. नंतर टी साठी काय आहे? 4, 1 3 4 1 3 4 1 3 4, इथं हे कटलं. आता या 2 पैकी कोणतं तरी असेल. टी नंतर आर साठी काय आहे? 5, 1 3 4 5 2, 1 3 4, नंतर 2 आलं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. आणि प्रश्न क्रमांक 28. सी साठी आहे 1, म्हणजे हे कटलंय. हा पर्याय त्याचा असणारच नाही, उत्तर येणार नाही. 1 ने सुरू होणारं. ई साठी आहे 2, इथं सर्व 2 नंबरला 2च आहेत. एन साठी 3, इथं 3 आहेत 3 नंबरला. नंतर टी साठी काय आहे? 4, 1 2 3 4 1 2 3 4, इथं पण आहे. नंतर आर साठी 5, इथं 5 इथं 5 इथे 9, म्हणजे हे कटलं इथून. आता याच्यापैकी कोणतं तरी असेल. नंतर ओ साठी काय आहे? 9, आणि एन साठी काय दिलंय? 3, 1 2 3 4 5 9 3, 1 2 3 4 5 9 3, हे दोन्ही पर्यायाचे बरोबर आहेत. म्हणजे प्रिंट मिस्टेक झालं. हे दोन्ही पण उत्तर याची बरोबर आहेत. सारखं चाललेलं आहे हे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, पण परीक्षेमध्ये असं येत नाही. एल साठी 0 कुठून सुरू झालं? इथून आणि इथून, म्हणजे हे 2 कटले. नंतर ए साठी 8, 0 8, हे इथं, म्हणजे पर्याय क्रमांक 2. याच्यामध्ये पुढचे पैसे सुद्धा आपल्याला गरज नाही. आणि प्रश्न क्रमांक 30. टी साठी आहे 4, 4 ने सगळे सुरू होतात. नंतर आर साठी आहे 5, 5 5 5, 2 नंबरला सगळेच 5 आहे. नंतर ए साठी आहे 8, 8 8, हे कट झाला तर इथे.
3 नंबर लाट पाहिजे आपल्याला. इथे तिन्ही पण 3 नंबर लाट आहेत. नंतर एन साठी किती येत आहे? 3 3 3 3, तिथं पण 3 आहे. नंतर सी साठी आहे 1, 4 5 8 3 1, 4 5 8 3 1, 4 5 8 3 1 इथं आहे. 4 5 8 3 हे कटलं. 4 5 8 3 1 आहे. आणि ई सगळ्यात शेवटचं 2 कुठे आहे? इथे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. ठीक आहे. याच्यामध्ये आणखीन उदाहरणं दिलेली आहेत, परंतु ती उदाहरणं सोपी आहे, त्यामुळे मी ती खाली काही सोडवत नाही. तुम्ही ती उदाहरणं सहज सोडवू शकता.